आज माझ्या सासरच्या घरनं एक छोटासा कार्यक्रम होता. कोणता ते तुम्हाला पुढे जाऊन दिसेल. त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज ह्या बापलेकांनी ना मस्त ट्विनिंग केलं होतं आणि दोघेही खूप मस्त दिसत होते. सकाळी सकाळीच आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती आणि फायनली आम्ही गावाकडे पोहोचलो. तर माझं सासर आहे वाई आणि माझ्या जे सगळ्यात मोठे दीर आहेत ना गावाकडचे, त्यांनी छानसा हा बंगला बांधला आहे आणि त्याचंच आज कलश पूजन होतं. आणि मेन जी मोठी पूजा करायची ना सत्यनारायणची वगैरे, ती श्रावण महिन्यात करायची. फक्त आत्ता कलशपूजन करून घेतलं. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतरनं गावातल्या घरी जायला निघालो. म्हणजे जिकडं आमचं मेन घर आहे ना तिकडेच पुरणपोळीचं जेवण वगैरे बनवलं होतं. मग तिकडून सगळं सामान आम्हाला इकडे आणायचं होतं. जेव्हा हे काका पुतणे एकत्र येतात ना त्यावेळेस दोघांचं असं काहीसं चालू असतं. आम्ही गावातल्या घरी गेलो. थोडाफार स्वयंपाक करायचा बाकी होता, तो आवरला आणि इकडे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून मस्त असं जेवण केलं. आता जे कोण पाहुणे आले होते ना थोडेसे, ते सगळे जायला निघाले होते. आणि ह्या आहेत माझ्या मोठ्या नंदूबाई. आणि आमचं नातं असं आहे ना की सेम बहिणीसारखंच, नणंद आहे असं वाटतच नाही कुठूनच. माझ्या सासूबाईंनी ना घराच्या पाठीमागेच, म्हणजे जे आता जे घर बांधले ना तिथे शेजारीच आमची शेती आहे. तर तिथं गहू आणि कांदे लावलेत आणि मला कांद्याची पात प्रचंड आवडते. म्हटलं चला आपण इकडे आलो आहे ना तर मस्त अशी ताजी ताजी कांद्याची पात तोडून घेऊयात. मी थोडीशीच काढली, बाकी सासूबाईंनी आधीच काढून ठेवली होती. आणि हे असं काहीसं आहे घर आणि टेरेसवरून असं काहीसा व्ह्यू दिसतो. आता आंबे तोडायला आम्हाला खूप जास्त इझी जाणार आहे, कारण टेरेसवरती गेल्यानंतर वरचे आंबे तर सगळे हातालाच येतील. आणि गावाकडची ना लाईफ ही अशी आहे, एकदम मनसोक्त, इतकं भारी वाटत होतं ना टेरेसवरून सगळा व्ह्यू बघायला. खूपच जास्त आवडत होतं. आणि गावाकडे बघा असे दारासमोरच आईस्क्रीमवाले येतात. मग सगळ्यांसाठीच आईस्क्रीम पार्टी, म्हणजे आईस्क्रीम घेतले होते. आणि त्यानंतर आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर परत आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. पुढे काही तुम्हाला फोटोज शेअर करते. तर ह्या आम्ही आहे चौघी जावा आणि त्यानंतरनं हे आमच्या दोन्ही सासू आणि आम्ही चौघीसुद्धा. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ नक्की लाईक करा. भेटू उद्या.